कोर्ट म्हणालं मैदान रिकामं करा, आंदोलक म्हणाले गोळ्या घातल्या तरी हटणार नाही. मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासंदर्भात आज 2 सप्टेंबर पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. मुंबईत निर्माण झालेल्या अस्थिर वातावरणावर तीव्र नाराजी व्यक्त करत न्यायालयाने राज्य सरकारला कडक आदेश दिले आहेत. आज दुपारी 3 वाजेपर्यंत मुंबई रिकामी करा, सर्व काही सुरळीत झालं पाहिजे, अन्यथा न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल कारवाई केली जाईल असा इशारा उच्च न्यायालयाने दिलेला आहे. दरम्यान या प्रकरणावर पुन्हा एकदा आज दुपारी 3 वाजता पुढील सुनावणी होणार आहे. त्याआधी राज्य सरकारने परिस्थिती नियंत्रणात आणावी अशी भूमिका न्यायालयाने मांडलेली आहे. त्यानंतर आझाद मैदानावरील आंदोलकांनी ठाम भूमिका घेतल्याचं पाहायला मिळते. आम्हाला गोळ्या घातल्या तरी हटणार नाही असा पवित्रा आंदोलकांनी घेतलेला आहे. दरम्यान कोर्टाच्या आदेशानंतर आझाद मैदानावरील आंदोलकांनी म्हटलं आहे की जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही इंच देखील इथून हटणार नाही. जोपर्यंत आमचे मनोजदादा इथे बसले तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. 3 वाजो 5 वाजो कितीही दिवस लागोत तोपर्यंत आमचे दादा इथे आहेत, तोपर्यंत मराठा बांधव मुंबईतून हटणार नाही. आम्हाला गोळ्या घातल्या तरी आम्ही हटणार नाही. आम्हाला आरक्षण द्या, आम्ही आमच्या गावी जातो असं मराठा आंदोलकांनी म्हटलेलं आहे. आता मनोज जरांगे पाटील नेमकं काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नाव हनुमंत घाईतिडक, काळेगाव, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूरहून आलेलो आहे मी. काय आजचा 5वा दिवस आहे मनोज दादाचा अमरण उपोषणचा. तर 2, 3 ते 4 दिवस झाले आणि शाळा बघितली आहे, सरकारने शाळा बघितली. आता बरोबर हायकोर्टाचा आदेश काढला, सरकार बी ह्यांचं, कोर्ट बी ह्यांचं. आता काय करायचं म्हणते, गाड्या बाहेर काढायच्या. गाड्या बाहेर काढल्या की परत 1 तास 2 तासांनी आदेश देतील पब्लिक हटवा. म्हणजे यांना मुंबई खाली करायची आहे, ह्यांची गेम आहे मुंबई खाली करायची. पण मराठा समाज एवढा ताकदीनं आलेला आहे, तेवढा महागारी मुंबईतून, मुंबई मराठा लोकांची आहे, मुंबईतून रिटर्न मराठा समाज जाणार नाही. काय आणि त्यातल्या त्यात आम्हाला घरून आमच्या असा आदेश आला, तुम्ही आरक्षण घेऊन आला तर गावाकडे या, नाहीतर तिकडेच राहा असा आदेश आलेला आहे. आम्ही मुंबई सोडणार नाही. जो पण आम्हाला आरक्षण भेटत नाही का तो पण मुंबई सोडणार नाही.